स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती. म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल. मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही, ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा तर फार नोटिसा मी खिच्यात घालून फिरतो वगैरे 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 तो बोलेल. परंतु कायद्याच्या चौकटीत आज बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल. सिव्हिलची पण नोटीस देणार आहेत का? काही त्याची रकमेच्या संदर्भात काही हे करणार? रकमेच्या संदर्भात पण देणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार आहे. अंबादास दानवे म्हणतात ज्याला मानी नाही त्याला हानी कशाची? हा, त्यांना मान नाहीच आहे ना, त्यांना त्यांची लायकीच ती आहे. रोज लोकांच्या शिव्या खातात, ते सकाळी भोंगा जो वाजतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात. म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाही, कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचं त्याचा भान नाही आहे. आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान, 1 महिन्याचे विद्वान, ते असेच आरोप करत राहणार. हे सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही. परंतु आता मला असं वाटायला लागलं की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. कुठं कुठं कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय. आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुणे असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे यांना प्रतिबंध थोडी होईल. परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाही आहे. जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले आहात ते तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसतं का? माझ्या बेडरूममध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय? नालायकानं हो, तुम्ही जाऊन कुठलचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय, तुम्हाला त्याची लाज लज्जा काय वाटते का? या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का? सुसंस्कृत असलेले तुम्ही ही अशी नीच पातळी गाठता, याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते. परंतु एक लक्षात ठेवा, हे सगळे जण फक्त आणि फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहेत.